नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया संस्कृत पेपर 1 ची ब्लूप्रिंट पाहूया आणि लास्ट इयरचा पेपर पाहूया. दोन्ही मॅच करून पाहू कसा कसा पेपर येतो. आधीच आपण प्री तयारी करून गेल्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये पेपर सर्व ओळखीचा दिसायला लागतो. त्यामुळे ब्लूप्रिंट वाचून जा, म्हणजे तुम्हाला ऐन वेळेला काही पोरं म्हणतात की संस्कृतमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा अर्थच नाही कळाला. ब्लूप्रिंट मध्ये प्रश्न पहिलेच दिलेला आहे, फक्त तिथं एक्झाम्पल विचारणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि आवडला तर लाईक करा. तर आता आपण पहिल्यापासून चालू करूया. एमसीक्यू पहिले 20. पेपर 1 मध्ये 20 एमसीक्यू कुठून येतात? तर पहिले 5 एमसीक्यू तुम्हाला पेपर 1 मधून दिसणार आहे. दुसरे 5 एमसीक्यू पहिले 5 एमसीक्यू टॉपिक नंबर 1, दुसरे 5 एमसीक्यू टॉपिक नंबर 2 आणि तिसरे 5 एमसीक्यू तुम्हाला टॉपिक नंबर 5 मधून दिसणार आहेत. असे तुमचे 15 एमसीक्यू फिक्स आहेत. मग आता कोणते ते टॉपिक 1, 2 आणि 5 आपण चेक करूया. तर आपला टॉपिक नंबर 1 आहे संस्कृत वर्णांचा परिचय. त्याच्यामध्ये माहेश्वरी सूत्र येतं, उच्चार स्थान येतं, बाह्य प्रयत्न, अभ्यंतर प्रयत्न, एवढ्यापैकीच तुम्हाला 5 एमसीक्यू विचारले जाणार आहेत. बाकी काही वेटेज नाही त्याला. त्यानंतर संज्ञा प्रकरण. संज्ञा प्रकारावरून तुम्हाला 5 एमसीक्यू आहेत, बाकी काही नाहीये त्याला. काय काय येतं त्याच्यामध्ये? संयोग, संहिता, ऱ्हस्व दीर्घ प्लुत, अनुनासिक, पदम, धातू, उपसर्ग, गुण, वृद्धी, ईत, लोप, प्रत्यार, उदात, अनुदात, स्वरित, सवर्ण, निपात, प्रथम, हे सर्व टॉपिक करून ठेवायचे. काय सब टॉपिक एका ओळीचे टॉपिक आहेत ते करायचे. तुमचे 10 मार्क फिक्स होतील. आणखी 5 नंबरचा म्हणजे कारक प्रकरणावर तुम्हाला 5 एमसीक्यू येणार आहेत. म्हणजे कळालं? 15 एमसीक्यू कुठून कुठून आहेत? तर तुम्हाला पहिला चॅप्टर जो आहे संस्कृत वर्णांना परिचय, त्याच्यावरून 5 एमसीक्यू, संज्ञा प्रकरणावरून 5 एमसीक्यू आणि त्यानंतर कारक प्रकरणावरती 5 एमसीक्यू आणि त्याच्यानंतर उरलेले 5 एमसीक्यू जे आहेत आपल्याला ते येणार आहेत. पहिले 3 प्रश्न तुम्हाला प्रत्ययावरती येणार आहेत उरलेल्या 5 पैकी आणि 2 हे विशेषण विशेष्यवर येणार आहेत. कळालं तुम्हाला? 20 मार्काचं डिस्ट्रीब्युशन. पहिल्या चॅप्टरवर 5, दुसऱ्या चॅप्टरवर 5, 5व्या चॅप्टरवर 5 आणि 10व्यावर 3, 11व्यावर 2 असं तुमचा एमसीक्यूचा पूर्ण पॅटर्न दिलेला आहे. आता पुढे काय मग? एमसीक्यू झाल्यानंतर आता एसीक्यू कशा प्रकारे विचारले जातात. मित्रांनो, प्रश्न कसे विचारताय पहा, कारण तुम्हाला ऐन वेळेला पेपरमध्ये तुम्ही म्हणता की प्रश्नाचा अर्थ नाही कळाला. आताच प्रश्नाचा अर्थ समजून घ्या, मग तुम्हाला एक्झाम मध्ये फक्त एक्झाम्पल बघायचं काम, सिक्वेन्स सुद्धा चेंज नाही होणार आहे पेपरमध्ये. ठीक आहे, बघा पहिला एसीक्यू काय? टॉपिक नंबर 6 वरून येणार आहे. आदरोत्तर पदांना संधी चित्वा व योजित्वा लिखत. 6वा टॉपिक कोणताही संधी आहे. तुम्हाला संधी दिली जाईल, ती अंडरलाईन केलेली जी संधी आहे ती संधी सोडवायची किंवा ती योजायची आहे. म्हणजे काय? संधी बनवायची. बघा आपण प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये बघू कसा प्रश्न विचारला जातो. 5 मार्कासाठी एक संधी म्हणजे 5 एक्झाम्पल असतील 5 मार्कासाठी. बघा हा क्वेश्चन पहिला. आदरोत्तर पदांना संधी चित्वा व योजित्वा लिखत. सेम टू सेम प्रश्न आहे. हे 5 एक्झाम्पल आहेत. तर आगादी, क्वचित धर्म, निसार, विष्णुस्त्राता, द्रव्यानु उपस्थाता. हे काय? द्रव्यानु उपस्थाता म्हणजे द्रव्यानु उपस्थाता. हे त्याचं काय करायचंय? बनवायची किंवा विग्रह करायचा, बस एवढंच लिहायचं आहे याच्यामध्ये. बाकी काही लिहायचं नाही. सूत्र वगैरे याच्यामध्ये काही लिहायची गरज नाही. येत असलं तर चांगलं लिहू शकता संधीचं नाव वगैरे, पण त्यांनी विचारलं इथं फक्त योजा किंवा संधीला तोडा. त्याच्यानंतर दुसरा एमसीक्यू. आदरोत्तर पदाना विग्रह वाक्यम समस्त पदम वा लिखत. समास दिलेला असेल तुम्हाला, ते समास बनवायचा आहे किंवा सोडायचा. बघा, अदुरत्तर पदाना विग्रह वाक्य समस्त पदम वा लिखत. म्हणजे समास तुम्हाला विग्रह करायचा त्याचा आणि त्याचं काय करायचं? समासाचं नाव लिहायचंय. पंचतंत्रम, त्यांच्या कृष्णस्य समीपम, न सत्यम, लंबोदर, ज्वराय हितम. हे सर्व जो पेपर आहे ना, मी सॉल्व्ह करून द्याला युट्यूबवरती. तुम्ही युट्यूबला सर्च करा संस्कृत 2023 पेपर बाय आयुर्वेदा मराठी सॉल्ड क्वेश्चन पेपर संस्कृतचा, तुम्हाला मिळून जाईल पूर्ण हा सॉल्व्ह करून. आता फक्त क्वेश्चन कसे विचारले जात आहे ते सांगतो मी ब्लूप्रिंट मध्ये. कळालं? दोन्ही क्वेश्चन संधी आणि समासचे. त्याच्यानंतर आता तिसरा क्वेश्चन काय येतो सर? तिसरा क्वेश्चन येतो टॉपिक नंबर 4 मधून. टॉपिक नंबर 4 काय आहे? अदरोत्तर अव्यय पदे रिक्त स्थानम पूरयेत. म्हणजे काय? तुम्हाला रिकाम्या जागे दिल्या जातील, त्याच्यामध्ये अव्यय भरायचे आहेत. हे तर क्वेश्चन खूप कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, कोणीही सॉल्व्ह करून याल. बघा, अदरोत्तर अव्यय पद रिक्त स्थान पूरयेत. इथं 5 तुम्हाला कंसामध्ये दिलेले आहेत आणि ते पुन्हा काय करायचे तुम्हाला? इथे खाली रिकाम्या जागांमध्ये भरून यायचे आहेत. वायू, पित्तम, कफन इति त्रयो दोषा. अशा प्रकारे तुम्ही केलं जरी नाही तरी हा तुम्ही कॉमन सेन्स भरू शकता आणि या टॉपिकचा अभ्यास केला तर खूपच सोपं जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे सर? शब्द रूपाने लिखत. तुमच्या पुढे काही शब्द दिलेले आहेत,
त्या शब्दाचे रूप लिहायचे. तुम्ही काही शब्द पाठ केलेले असतील तर त्याच्या अंदाजे अंदाजे तुम्ही लिहू शकता. धमन्य, मात्रा, तसे बिशे जे काल हे सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिलाय मी, तरी सुद्धा फक्त क्वेश्चन दाखवतो की मग धमन्यचं लिहायचं, त्याची विभक्ती काय, शब्द कोणता आहे, स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, हे सर्व लिहायचं. हे झालं 5 येतात 5 मार्काला. त्याच्यानंतर उपसर्ग मित्रांनो, सर्वात सोपा क्वेश्चन. 5 उपसर्ग, आपल्याला टोटल 22 उपसर्ग आहे. त्या 22 उपसर्गापैकी तुम्हाला कन्फर्म 5 विचारले जातील. त्या 5 चे वाक्य लिहून यायचे तुम्हाला. काय म्हटलं मी, सिलेबस मध्ये 22 उपसर्ग आहेत, तुम्ही 22 वाक्य पाठ करून घ्या. तुम्हाला एक्झाम मध्ये 5 येतील कोणतेही, ते 5 लिहून यायचे, तुमचे 5 मार्क कन्फर्म आहेत. बघा एक्झाम लास्ट इयरची. उपसर्गासह वाक्य यूज येतं. अधि, परी, प्र, अनु, निस हे 5 उपसर्ग विचारलेत, 5 वाक्य लिहायचे, 5 मार्क कन्फर्म. त्यानंतर पुढचा आहे 6वा एसक्यू तुम्हाला येतो 10व्या आणि 11व्या टॉपिक मधून. स्ववाक्यशु यूज येतं. स्वतःचं वाक्य बनवायचंय. पहा, स्ववाक्यशु यूज येतं. लिख प्लस तो काय प्रत्यय वापरलाय, प्रत्यय त्यांनी दिलाय कोणता वापरायचा, फक्त तुम्हाला हे वापरून त्याचं काय करायचंय, एक तुमच्या आवडीचं वाक्य तयार करायचंय. तुटकं फुटकं केलं तरी अर्धे मार्क मिळून जातील. त्यानंतर पुढचा आहे 7वा एसक्यू 9व्या टॉपिक वरती धातू रूपाने लिखत. याच्यानंतर पहिलं काय होतं, शब्द रूपात लिहायचं होतं. जर तुम्ही शब्द पाठ केले तर धातू रूपाने आपल्याकडे फक्त 3-4च आहेत, ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या. मग तुम्हाला प्रत्यय बघून तुम्हाला कळून जाईल की हा कोणता धातू रूपाने आहे. किंवा आपल्या तुम्ही जर कोर्स मध्ये असाल तर तुम्हाला माहित आहे. हे काय लिखिश्याम, अकते, जायते, वर्धस्तु, पश्यतु हे सर्व धातुरूप आहेत. ते तुम्हाला धातुरूप लिहायचे. त्यांचं काय आहे, धातू कोणता आहे, विभक्ती काय आहे, पुरुष कोणता आहे, हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सर, अधुरत्तर श्लोके रेखांकितानाम पदानाम कारक संबंध विषयीकृत्व. तुम्हाला एक सेंटेन्स देतील, त्याच्या खाली अंडरलाईन केलेले शब्द देतील, त्याचा तुम्हाला काय लिहायचंय, कारक संबंध लिहायचा आहे. हे क्वेश्चन सॉल्व्ह करायची ट्रिक सांगू तुम्हाला. कारक तुम्हाला जर कधी पेपरमध्ये आला, कारक आल्यानंतर तुम्हाला अंडरलाईन केलेल्या शब्दाची विभक्ती पाहिजे. अंडरलाईन केलेल्या शब्दाची विभक्ती जर प्रथम असेल तर तो काय असतो, कर्ता असतो. मग ते कारक संबंध काय झाला, कर्ता. जर द्वितीय असेल तर कर्म, तृतीय असेल तर करण, चतुर्थी असेल तर संप्रदान, पंचमी असेल तर अपादान. सिंपली तुम्ही फक्त विभक्तीवरून कारक संबंध ओळखू शकता. तिथं फक्त तुम्हाला काय लिहायचं, अंडरलाईन केलेला शब्द लिहायचा आणि त्याचा कारक संबंध ओळखून लिहायचा, त्याची विभक्ती लिहायची. झालं तुमचे सर्व एसक्यू इथे कव्हर झालेत. एक्झाम पेपर मध्ये तुम्हाला दाखवतो कारकवरचा प्रश्न. हा पहा, हे तुम्हाला कारकवरचा प्रश्न 5 ओळी दिल्यात, सगळ्यांना अंडरलाईन करून एक एक वाक्य शब्द दिलाय, त्याचा तुम्हाला कारक संबंध ओळखायचा आहे. कोष्टात समजा, कोष्टात काय इथं पंचमी आहे, पंचमी म्हणजे इथं कारक संबंध काय राहणार, पण अपदान राहणार. एवढं सोपं आहे. फक्त तुम्ही जे काही विभक्ती आहे ते बघून कारक संबंध ओळखू शकता. श्लोक मध्ये असेल तर सर्व टॉपिकवर असे चांगले चांगले ट्रिक्स आहेत. त्याच्यानंतर एलक्यू वरती येऊया आपण. क्वेश्चन नंबर 3 वरती. कुणी एक्झाम मध्ये संस्कृतचा पेपर सॉल्व्ह करताना आधी एलक्यू मग एसक्यू कडे येऊ नका, सिक्वेन्सनेच जा, कारण खूप गोंधळ होईल तुम्हाला नंतर. एवढं मोठं नाही, तुम्हाला खूप सारा वेळ वाचेल संस्कृतच्या पेपरमध्ये, त्यामुळे चिंता करू नका. कन्सेप्च्युअल एकदम चांगलं लिहा, कारण छोट्या छोट्या स्पेलिंगला सुद्धा मार्क कटतात. त्यामुळे विचार करून लिहा आणि शुद्ध अक्षरामध्ये लिहा, कारण याच्यात मार्क कटतात. खराब जरी असलं तरी सुटसुटीत लिहा अक्षर. त्याच्यानंतर तिसरा, पहिला एसक्यू एलक्यू तुम्हाला टॉपिक नंबर 8 आणि 5 याच्यावरून येतो. उचित शब्दरूप लिख्य वाक्य योजी येतं. उचित शब्दरूप वापरून तुम्हाला काय लिहायचं, वाक्य लिहायचं आहे. बघा, पहिला येईल की तुम्हाला उचित शब्दरूप विलिख्य वाक्य योजित. त्यांनी अग्नी चतुर्थी एक वचन दिले, मग तुम्ही हे वापरून वाक्य निर्माण करायचंय. अस्मत् सर्वनाम षष्टी एक वचन वापरून तुम्हाला वाक्य तयार करायचंय. स्रोतस प्रथमा बहुवचन वापरून तुम्हाला वाक्य तयार करायचंय. पितृ पंचमी एक वचन वापरून तुम्हाला वाक्य तयार करायचं. हा झाला 10 मार्काचा एलक्यू. 5 वाक्य आहेत, 10 मार्क आहेत. त्याच्यानंतर दुसरा एलक्यू, आदरत्तर श्लोकेशु रोखांकिताना समस्त पदम विग्रह वाक्यम समस्त पदम वा समास नामनासह लिखत. म्हणजे काय, अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्याचा विग्रह करायचा किंवा समास बनवायचा आणि त्या समासाचं नाव लिहायचं. समासाचं सूत्र अपेक्षित नाहीये. बघा, अधोरस्ते समस्त पदम विग्रह वाक्यम समस्त पदम वा समस्त नामनासह लिखत. सेम टू सेम क्वेश्चन विचारला जातो. 5 तुम्हाला समास दिलेत, त्याचा विग्रह करायचा आहे तुम्हाला आणि समासाचं नाव लिहायचं. माताच्य, पिताच्य, कोष्ट, गत, दिने दिने म्हणजे प्रतिदिनम, कुंभकार, पंचगंगम. गंगाचं तुम्हाला माहित असेल, गंगाचं काय सूत्र आहे, कोणती गंगा आली तर कोणतं असतं, तुम्ही सॉल्व्ह केलेला पेपर पाहू शकता. किंवा कोर्समध्ये असाल तर तुम्हाला हे सर्व एकदम सोपं वाटत असेल, कारण आपण कोर्समध्ये चांगले एक्झाम्पल घेतो आणि पेपरमध्ये एकदम बेसिक लेवलचे येतात. त्याच्यानंतर टॉपिक नंबर 6 वरती येतो तिसरा एलक्यू. त्याच्यात काय, जर अंडरलाईन केलेली संधी आहे, अधोरेत्तर परिच्छेद रेखांकितनाम संधी चित्वा वा योजित. संधी बनवायची आहे किंवा विग्रह करायची आणि संधीचं सूत्र लिहायचंय. लक्षात घ्या, संधीचं सूत्र लिहावं लागतं. सूत्र लिहायचं म्हणजे लय मोठं नाही, इको यनाची, हे झालं स्वरसंधीचं सूत्र.
असं असतं. तुम्हाला संधी ओळखायची आणि त्याचं डायरेक्ट सूत्र लिहायचं. अक, सवर्णीय, दीर्घ हे झालं दीर्घ संधीचं सूत्र. हे छोटे छोटे सूत्र आहेत ते पाठ करा. आपण कोर्समध्ये काय केलंय, फक्त 5 व्हिडिओ बनवले स्वर संधीचे, त्याचे 5 सूत्र. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर एक्झॅक्ट तसं लिहिता येईल आणि तुमचे 10 मार्क कन्फर्म होतील. आपल्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांचे कारक, संधी, समासाचे तर क्वेश्चन सुटतच नाही. त्यानंतर त्यानंतर मी ऍडव्हर्टाइज नाही करत, फक्त तुम्हाला सांगतोय कारण हे जरा सेल्फ स्टडी करताना अवघड जातं. आपल्या चॅनलवर संस्कृत सिरीज पण अवेलेबल आहे, ती जाऊन करा. तुम्हाला जर 699 रुपये खर्च करणं होत नसतील संस्कृतसाठी, तर तुम्ही ती जाऊन युट्यूबवरची सिरीज पाहू शकता. गेल्या वर्षी बनवलेली ती तुम्हाला कामाला येऊ शकते. त्याच्यानंतर चौथा एलक्यू मित्रांनो, चौथा एलक्यू तुम्हाला संधीचा क्वेश्चन दाखवला का. हे बघा संधीचा क्वेश्चन, इथं 5 संधी दिलेत. संधी तुम्हाला सोडवायची आहे किंवा ती बनवायची आहे आणि ते संधीचं नाव आणि सूत्र लिहायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा एलक्यू, शेवटचा एलक्यू 5, 9 आणि 10 या चॅप्टर मधून येतो. 5, 9 आणि 10 म्हणजेच आता प्रत्यय येतं, त्याच्यामध्ये कारक येतं आणि वाक्यप्रयोग येतो. या तीनपैकी कशा विचारल्या जाऊ शकतात, परंतु त्यांनी पहिला जो दिलाय ते प्रत्यय दिलेत त्यांनी, ते प्रत्यय रूप लिहायचं आहे. त्याने तुम्हाला एक्झाम मध्ये कसे विचारते ते तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो. आता शेवटचा जो प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न अ आणि ब मध्ये दिलाय, म्हणजे हा प्रश्न 5 ला आणि हा प्रश्न 5 ला, असं 10 मार्काचा वेटेज आहे. प्रयोग परिवर्तनला 10 आणि या प्रत्ययला याला 5 आणि याला 5 असे 10 मार्काचं वेटेज आहे. हे बघा, हे जे पद दिले त्याचं प्रत्यय रूप लिहायचं आहे. लिख प्लस शत्रू काय होतं, सगळ्यात सोपा काय आहे आपला युट्यूबवरचा आपला व्हिडिओ पहा तुम्ही, संस्कृत सिरीज मधला किंवा कोर्स मधला. खूप सोपं, हे हातातले मार्क येतं. लिख शकृत वदक रचला, तू म्हणून प्रत्यय लावायचा. म्हणाला अनियर, हे काय नाही, अनियर म्हणले काय लावायचंय, वान मान काय लावायचंय हे कळालं ना तुम्हाला, डायरेक्ट तुम्ही एक्झाम मध्ये फडफड लिहून याल. त्याच्यानंतर लबच शहाणाज लावलं, काय लबवान काय लावायचं, कुठे वान लावायचं, कुठे काय लावायचं, कुठे त्वा लावायचं, हे कळाल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. काय 1-2 व्हिडिओ मध्ये, एकाच व्हिडिओ आपल्या युट्यूबवरचा व्हिडिओ. त्याच्यानंतर प्रयोग परिवर्तन मित्रांनो, प्रयोग परिवर्तन यांनी काही एक्झाम्पल दिली आहेत. ब्ल्यू प्रिंट मध्ये सुद्धा तव्य तुमून लेप तक शत्रू शान जे जरा व्यवस्थित करा आणि बाकीचे पण करा. ठीक आहे. इम्पॉर्टंट मध्ये पाहायला गेलं अनियर इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर शानाज इम्पॉर्टंट आहे आणि तो आपण इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी हे 3 इम्पॉर्टंट ह्याच्यावर तर तुम्हाला दिसेलच. त्याच्यानंतर प्रयोग परिवर्तन करायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. बघा इथे एलक्यू, हे एकच एलक्यू आहे 10 मार्काचा, 5-5 मार्कच त्यांनी वेटेज केले. एका वाक्याला 1 मार्क आहे. इथं ब्राह्म पुस्तकाने नाही येते, त्याचं वाक्यामध्ये कर्म यांचं कर्तरी, कर्तरीचं कर्म, याच्यामध्ये आपण ट्रिक पण दिली होती. आपण त्याला 311 आणि 121 नावाची ट्रिक आहे, युट्यूबला पण आहे आणि ऍपमध्ये सुद्धा आहे. ऍपमध्ये नवीन व्हिडिओ आहे आणि युट्यूबला गेल्या वर्षीचे व्हिडिओ आहे. आणि युट्यूबला प्रत्येक व्हिडिओ अपलोड नाहीये, त्यामुळे फक्त युट्यूबचा पाहून मी पास नाही झालो असं क्रिटिसाइज नाही करायचं. ठीक आहे. प्रत्येक तुम्हाला सेल्फ स्टडी करायचे, पूर्ण ब्ल्यू प्रिंट फॉलो करा, सगळ्या टॉपिकचा अभ्यास करा आणि होत नसेल तर कोर्स जॉईन करा आणि त्यानुसार अभ्यास करा. ठीक आहे. ही झाली आपली संस्कृतची ब्ल्यू प्रिंट पेपर 1 ची. व्यवस्थित तुम्हाला कसा पेपर येतो काय कळालं तुम्हाला. पहिले एमसीक्यूचे टॉपिक, तुम्हाला पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक, 5वा टॉपिक, याच्यावर 5-5 एमसीक्यू आहेत. त्यानंतर सर्व प्रश्न कसे लिहायचे हे सांगितलं तुम्हाला. समासाचे सूत्र करायचे नाही, फक्त संधीचे सूत्र पाठ करायचे. सूत्र पाठ करायचे म्हणजे लय मोठं करायचे नाही. जसं की एक्झाम्पल सांगितले स्वरसंधीचं, इको यनाची, अकसवर्णी दीर्घ, हे असे सूत्र पाठ करायचे. सर्वांचे एक एक वाक्य लक्षात ठेवायचं. ट्रिक लक्षात ठेवायच्या, कोणती संधी कशी ओळखायची यासाठी ट्रिक लक्षात ठेवायचं. जसं की तुम्हाला माहिती आहे की कुठे जर आ वगैरे जर दिसलं संधीमध्ये, तर आपण काय करतो, दीर्घ संधी लिहितो. अशा प्रकारच्या ट्रिक लक्षात ठेवायच्या. संधीकडे पाहिलं की तुम्हाला आठवलं पाहिजे की याच्यामध्ये हा शब्द आहे म्हणजे ही संधी आहे. अशा जसं तुम्ही कोर्समध्ये पाहिलं असेल ट्रिक कळ, किंवा युट्यूबवरती सुद्धा एक ट्रिकचा व्हिडिओ आहे असं वाटतं मला, की नाही आठवत नाही मला, कोर्समध्ये तर आहे. यामध्ये तुम्ही संधी पाहिली की लगेच तुम्ही ओळखू शकाल की संधी कोणती आहे. संधी कोणती हे ओळखल्यानंतर सुद्धा अर्धे मार्क मिळतात आणि सोडवल्यानंतर अर्धे मार्क तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. पेपर 1 मध्ये पास होणं खूप सोपं आहे, फक्त थोडंसं कॉन्सेप्च्युअल स्टडी करावं लागतं, कन्सेप्ट क्लिअर करावं लागतं आणि प्रश्न काय विचारला त्याच्यानुसार अभ्यास करा. उगा पसारा वाचत बसू नका, किती पण कोणतं बुक घेतलं वाचत गेले हे ते असं करायचं, त्याचा नियम वाचायला हे वाचायला काय गरज आहे. तुम्हाला प्रश्न विचारलाय त्या हिशोबाने अभ्यास करायचा. हे नियम वगैरे एवढं वाचायची गरज नाहीये. क्वेश्चन सॉल्व्ह होतोय का तेवढं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच आपण संधीचे काही स्वर संधीचा आता लास्ट व्हिडिओ टाकला आपण, त्याच्यामध्ये मिक्स एक्झाम्पल घेतोय, कारण बाकी काही कन्सेप्टची गरजच नाहीये. एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे कळालं की तुम्हाला पेपरमध्ये सॉल्व्ह होतंय. त्यामुळे आपण मिक्स स्वरसंधीचे एक्झाम्पल घेतले होते लास्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही जास्त रिस्पॉन्स दिला नाही, त्यामुळे आपण पुढे घेणार नाहीयेत ते. वाटलंच तर स्वर व्यंजन आणि विसर्गचा एक व्हिडिओ टाकेल मी, परंतु तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला, त्यामुळे ती सिरीज आपण तिथेच थांबवतोय. आपण मिक्स एक्झाम्पल खूप घेणार होतो, परंतु लॅक ऑफ रिसोर्समुळे ती थांबली आहे. आता ब्ल्यू प्रिंट पहिली टाकली आहे, त्याच्यानंतर ब्ल्यू प्रिंट दुसरीही लवकरच येईल. ठीक आहे. ब्ल्यू प्रिंट नुसार अभ्यास करा, क्वेश्चन व्यवस्थित पाहून घ्या. एक्झाम मध्ये गेल्यावर म्हणू नका की या क्वेश्चनचा अर्थ काय तेच कळलं नाही. ठीक आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर स्टडी. सगळ्यांना पासच होऊन यायचे. थँक्यू.